लोक येतात, तर या ठिकाणी पहिले त्यांची राहण्याची आणि संडास बाथरूम वगैरे ज्या काही व्यवस्था असतात त्या शासनानं परिपूर्ण करून द्याव्या आणि त्याही अशा करून द्याव्या, जो हा सभामंडप करतो आहे त्या संडासी करत आहे त्या संडासीमध्ये छत्री घेऊन बसावं लागतं, ते सर्व रिपेअर होऊन क्लिअर व्हावं. आणि या ठिकाणी येणारा जाणाराची जी कमतरता आहे, कारण कोणी येतो तर त्याला सुविधा नसली तर तो असुविधा असली तर तो या ठिकाणून निघून जातो, तो काही थांबू शकत नाही. आणि या ठिकाणी जर सुविधा असली, या ठिकाणी एवढं नैसर्गिक वातावरण आहे, तर या ठिकाणी त्या माणसाचं मन लागते की नाही या ठिकाणी राहावं. पण असुविधेच्यामुळे या ठिकाणी कोणी राहू शकत नाही. तिथून नाही तर येणारे जाणारे आहेत त्या भक्तांकरता आरोचं पाणी पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, हा जो रोड आहे हा रोडही व्यवस्थित व्हायला पाहिजे. डबल म्हणजे एका रोड सिंगलच पाहिजे, पण त्याच्यावरून डबल गाडी जायला पाहिजे, असा व्यवस्थित मंदिराला जसा शोभीन असा रोड तयार व्हायला पाहिजे. आणि या मंदिरावरच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होणं महत्त्वाचं आहे. समजले का? आता बरसातच्या टायमाला खालचं मंदिर आहे, हे वरचं सर्व पाणी त्या मंदिरामध्ये घुसून जातं. ते पाणी त्या भिंत बांधली आहे त्यानं काही व्यवस्थित काढलं नाही, तिथून नाही तर ते पाणी व्यवस्थित काढणं, त्या मंदिरामध्ये पाणी न जाणं आणि मंदिराची असुविधा न होणं, हे जे लाईट तिथून नाही तर या ठिकाणी हॅलोजन पाहिजे, या ठिकाणी मोठे मोठे लाईट पाहिजे, या ठिकाणी तिथून नाही तर यांनी जे मागे भक्तनिवास बांधले त्या भक्तनिवासाकरता त्या खोळ्यामध्ये तर नळ असे बसून दिले की काहीच कामाचे नाही, त्याच्यात पाणी नाही काही नाही. मोटर होती, विहीर होती, पण काही त्याच्यामध्ये काही झालं नाही. फक्त 6 खोल्या बांधून ठेवल्या आणि 10 संडासी बांधून ठेवल्या, त्यात 5 लेडीजच्या आणि 5 जेंट्सच्या आहे. आणि ते येणारे जाणारे म्हणजे त्या असुविधेतले आहे बिलकुल. म्हणजे त्या ठिकाणी तेवढी जशी पाहिजे तेवढी माणसाला जेवढी सुविधा पाहिजे तशी सुविधा नाही, तर ती असुविधा व्हायला इथं अनेक दुरून भक्तजन येतात, तेही सुधरून जातात. येणाऱ्या जाणाऱ्याची व्यवस्था करावं लागते. जे आलेले भक्त आहेत त्याला इथं जेवण वगैरे सगळं व्यवस्था करावं लागते. अजून दुसरी गोष्ट अशी की बाहेरचे लोक आले की इथं संडासी वगैरे बरोबर नाही आमच्या इथं, त्याची फजिता होते. या मंदिराचं जे बांधकाम आहे हे पडलेलं आहे, याच्यावर कोणाचं ध्यान नाही, ते सगळं दुर्लक्ष आहे. हे आम्हाला भेटावं. हे स्थानाच्या आजूबाजूचं जे काही संडासी वगैरे बांधकाम, काही लोकांच्या राहत्या व्यवस्था आहे, हे व्हायला पाहिजे. हा सभामंडप जो आहे हा पूर्ण पावसाळ्यात जो आहे, संडासी आहे, संडासीचा बी उपयोग तसा होऊ शकत नाही, तिथे बी सगळे गळतात. मागणी हेच की बा इथं येणाऱ्या जाणाऱ्याच्या व्यवस्थेकरता संडासी वगैरे चांगल्या बांधून द्यावा, एखादी चांगला हाल बांधून द्या. हे सभामंडप आहे, याला जाळ्या वगैरे आणि पुन्हा याचं पाणी जे बदं गळते हे गळायला नको पाहिजे. लोक बांधल्यानंतर इथं कोणी झोपू शकत नाही की बसू शकत नाही. हिवाळ्यात थंडी वाजते, पावसाळ्यात पूर्ण इकून तिकून चॅरेमेरा वरला होऊन जातो, इथं बसायला जागा नसते, लोकांची आपत होते, त्याच्यामुळे कोणी मुक्कामी राहू शकत नाही. इथली ही परिस्थिती. म्हणून नाव तुषार पुजारी, श्री क्षेत्र हाताळा, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव या स्थानाच्या ठिकाणी आम्ही पुजारी म्हणून तिथे आहेत. गेल्या 800 वर्षापासून श्री चक्रधर मंदिर तिथे आहे, तर त्याची देखभाल आम्ही परंपरेपासून पुजारी मंडळ व्यवस्थापन तिथे करतो. उद्या तिथली यात्रा आहे. सालाबादाप्रमाणे गावातून मिरवणूक शोभायात्रा स्वामींची निघणार आहे. त्या अनुषंगाने संख्येने तिथे भाविक उपस्थित असतात. अशी भाविकांची मांदियाळी तिथे नेहमीच असते. पौर्णिमेला, अमावस्येला, प्रत्येक सणाला तिथे गर्दी होत असते. त्या अनुषंगाने शासनाने त्या ठिकाणी व्यवस्था सुविधा उपलब्ध करून द्यावी. पथदिवे असतील, रोड असतील, पाण्याची काही समस्या असेल, फिल्टर पाणी असेल, अशी सुविधा शासनाने करून द्यावी. शासन दरबारी आता या चक्रधर स्वामींची जे 1650 तीर्थस्थानं आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या स्थानांची नोंद शासन दरबारी होत आहे. तरी शासनाने आवर्जून या महातीर्थस्थानी